हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज सकाळी सकाळी फार्मवर जायला निघालो. फार्मवर पोचलो. आज आपल्याला थ्रिप्स आणि माइटचा स्प्रे घ्यायचा आहे म्हणून इंट्रापीड घेतलं. इंट्रापीड त्याच्याबरोबर आपल्याला रोगर टाकायचं आहे. इंट्रापीड 300 ml आणि रोगर सुद्धा 300 ml. असं 300 ml चा आपण डोस घेतोय. त्यानंतर pH कंट्रोलर सुद्धा आपण घेतोय 60 ml. आणि स्टिकर घेतलाय आपण 50 ml. अशी आपण 200 लिटरची टाकी बनवली आणि स्प्रेइंगला सुरुवात केली. तर आता आपली झाडं एक ठीकठाक मोठी झाल्यात म्हणून आपण दोन्ही साईडने स्प्रेइंग चालू केलेली आहे, जेणेकरून थ्रिप्स आणि माइट्सवर चांगल्या प्रकारे कंट्रोल घेतला जाईल. आता आपण वीकमधून 2दा स्प्रेइंग घेतोय, जेणेकरून थ्रिप्स आणि माइट्सवर चांगल्या प्रकारे आपला कंट्रोल राहील. अदरवाईज एकदा थ्रिप्सचा कंट्रोल जर आपला सुटला तर परत थ्रिप्स आणि माइट्स कंट्रोल करायला फार मुश्किल पडून जाते. म्हणून आपला प्रयत्न आहे की थ्रिप्स आणि माइट्सवर चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवायचा. म्हणून आपण आठवड्याला 2 स्प्रे तरी घेतोय. दोन्ही साईडने झाडं पूर्ण भिजवून घेत आहेत. तशाच प्रकारे आता आपल्या प्लॉटवर एक मिरची सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. एक 10 ते 15 दिवसानंतर पहिली छोटी हार्वेस्टिंग होण्याची शक्यता आहे. प्लॉट सुद्धा चांगला डेव्हलप होत आहे आता. अशा प्रकारे थँक यू.